मग अशा या परिस्थितीत तुम्ही एवढं तरी करा. विद्यार्थ्यासाठी आम्ही हजारो रुपये फीस भरतोय युनिव्हर्सिटीमध्ये. माझा कुलगुरूंना प्रश्न आहे माझा की आमचे एवढे हजारो रुपये आम्ही फीस भरून सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांची ही गोष्ट तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला मधली सिच्युएशन दाखवतो, मध्ये काय कंडिशन चालू आहे. पाणी नाही कशासाठी? शेवटी आणून देताय तुम्ही ह्या इथल्या हौदामधलं पाणी आम्हालाच थंड भेटत नाही तर विद्यार्थ्याला कुठून देणार? म्हणजे तळतळीची विनंती आहे, तुम्ही शिक्षण आरोग्य ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. आज बीएडच्या परीक्षेत बसून तुम्ही जो भविष्याचा शिक्षक घडवणार आहेत त्या घडवणाऱ्या शिक्षकालाच लिहिताना त्याची मानसिकता नाही आहे. काय तो भविष्यात त्याला किती मार्क पडतील आणि तो काय समाजाला काय उपदेश द्यावा. या महाविद्यालयामध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. फीस घेऊन काहीच आमचं पंख्याची सुविधा नाही, कशी सुविधा नाही, काही सुविधा होत नाही. युनिव्हर्सिटीवरून बजेट वगैरे देते पण त्याची सुविधा पाहिजे ना आम्हाला. फीस भरतो आम्ही कॉलेजची, तसली सुविधा पण द्यावं ना कमीत कमी. एवढी गरमी व्हायली तिथे, फॅनची व्यवस्था नाही, काय नाही, पाण्याची व्यवस्था नाही, काय नाही. तर महाविद्यालय स्तरावर कुठल्याही विद्यार्थ्याच्या हिताचा या ठिकाणी निर्णय घेतलेला नाहीत. सध्याचं वातावरण बघता प्रचंड तापमान आहे, पण या तापमानात विद्यार्थी खेड्यापाड्यातून बरेच प्रवास करून येत असतात. तर या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल किंवा फॅनची व्यवस्था असेल, या ज्या गोष्टी आहेत सोयीसुविधा प्राथमिक, त्या या ठिकाणी विद्यार्थ्याची गैरसोय झालेली आहे. आणि अशा उन्हाच्या पाऱ्यामध्ये थंड पाण्याची सुविधा असायला पाहिजे, पण तशाच प्रकारच्या सुविधा इथं पायाभूत सुविधा इथं आढळत नाहीत. विद्यार्थ्यांना पेपर लिहिता असताना हाताला घाम येतो, त्याच्यानंतर गरमी होत असताना वरी फॅन नाहीत. अशा प्रकारच्या समस्या आहेत. त्याला काय अडचणी जर असतील पाण्याच्या वगैरे तर महाविद्यालय सगळ्या सुविधा विद्यार्थ्यांना पुरवतं. कोणत्या परीक्षेच्या हॉलमध्ये पाण्याचा जार थंड ठेवलेला आहे आपण मला दाखवा, म्हणजे त्यांचा खरंच आरोप तुमच्यावरती कितपत योग्य आहे. 1-1.5 लाखाचं फिल्टर आहे, त्या फिल्टरचं पाणी आम्ही त्या मुलांना देतो, तेच पाणी आम्ही देखील पित आहेत. कोणतीही सोय नाही. एकेकाळी शिक्षणाचा अहमदपूर पॅटर्न म्हणून महाराष्ट्रामध्ये नामवंत असलेल्या महात्मा गांधी कॉलेजमध्ये मी आता सध्या उभा आहे आणि अहमदपूर तालुक्यातील हे नागरिक आहेत आणि ते आता एक्झामसाठी याच ठिकाणी आलेले आहेत. नेमकी त्यांची काय समस्या आहे हे आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून इथल्या स्थानिक प्रशासन आणि जनता जनार्दनाच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमचा अगोदर मला पूर्ण परिचय सांगा. माझं नाव प्राध्यापक शुभम पाटील आणि माझा या ठिकाणी बीएडच्या परीक्षा चालू आहेत आणि हे माझं 4थं सेमिस्टर आहे. आज माझा शेवटचा पेपर आहे. गेली 3 दिवस झाले मी या ठिकाणी पाहतोय की पेपरला आल्यानंतर प्रत्येक वर्गामध्ये एक फॅन आहे फक्त. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. या महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्यांनी या विद्यार्थ्यांचं लक्ष तरी द्यायला पाहिजे होतं की काय परिस्थिती चालू आहे. टेम्परेचर 42 टेम्परेचर झाले आणि तुम्ही इथं गरम पाणी देता, ते पण पहिला तास संपला एका बाटलीमध्ये आणून. तुम्ही इतर महाविद्यालयात जावा, त्या ठिकाणी जार भरून ठेवलेत. मला माझ्या प्रश्नावर या ठिकाणचे किंवा आपण समाजातील सगळे लोक म्हणतील की आम्ही पत्र्याच्या शाळेमध्ये शिकलोय. अहो पण त्या काळाचं निसर्गाचं वातावरण वेगळं होतं. त्यावेळेस 36-37 टेम्परेचरसुद्धा खूप मोठं व्हायचं. आज टेम्परेचर अहमदपूरमध्ये पाहतोय आपण, आजचं टेम्परेचर 42-43 पर्यंत टेम्परेचर चाललंय. या परिस्थितीत आणि त्या काळात खूप मोठा बदल आहे. मग अशा या परिस्थितीत तुम्ही एवढं तरी करा. विद्यार्थ्यासाठी आम्ही हजारो रुपये फीस भरतोय युनिव्हर्सिटीमध्ये. माझा कुलगुरूंना प्रश्न आहे माझा की आमचे एवढे हजारो रुपये आम्ही फीस भरून सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांची ही गोष्ट तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला मधली सिच्युएशन दाखवतो, मध्ये काय कंडिशन चालू आहे. अक्षरशः पेपर लिहित असताना पूर्ण कपडे ओल्ले व्हायला लागलेत. वर्गात फक्त एकच फॅन, पाणी नाही कशासाठी? शेवटी आणून देताय तुम्ही ह्या इथल्या हौदामधलं पाणी आम्हाला का हो तुम्ही. आणि समाजात आपण पाहतोय की तुम्ही वेगवेगळ्या गोष्टीसाठी भांडताय, राजकारणासाठी भांडताय. मोठमोठे राजकारणी हे झालं ते झालं विविध गोष्टीसाठी तुम्ही भांडताय, पण शिक्षणासाठी कुणीच भांडणार नाही, कुणी बोलणार नाही, कुणी आवाज उठवणार नाही. शिक्षणासाठी तुम्ही कधीच बोलत नाहीत. खरा आपल्या महाराष्ट्राचा किंवा भारताचा खरा विषय म्हणजे आरोग्य, शिक्षण. ह्या बाबतीत कुणीही बोललं जाणार नाही, कुणीही बोलत नाही. पण माझी प्रशासनाला खरी तळतळीची विनंती आहे, तुम्ही शिक्षण आरोग्य ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. आज बीएडच्या परीक्षेत बसून तुम्ही जो भविष्याचा शिक्षक घडवणार आहेत त्या घडवणाऱ्या शिक्षकालाच लिहिताना त्याची मानसिकता नाही आहे. काय तो भविष्यात त्याला किती मार्क पडतील आणि तो काय समाजाला काय उपदेश द्यावा. शुभम, मला सांगा, ही समस्या तुम्ही इथल्या संबंधिताकडे मांडली आहे का? हां, काल मी संबंधितांना मांडली. त्यांनी फक्त आम्हाला वर्ग चेंज करून दिला. दुसऱ्या वर्गात पहिल्या वर्गाच्या वेळेस एकच फॅन होता, दुसऱ्या वर्गात 3 फॅन होते. ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. ह्यांनी काय आम्हाला या ठिकाणी कमीत कमी तुम्ही आजही वर जाऊन बघू शकता सर, फक्त वर्गात एक फॅन आणि त्या वर्गात 50 ते 60 विद्यार्थी आहेत. 4 तरी फॅन 4 कोपऱ्यात असू द्यात. आम्ही गरम हवेमध्ये सुद्धा बसून लिहू शकतो. शेतकऱ्याची लेकरं आहेत आम्ही, एसीत वाढलेले लेकरं नाहीत. टिचबर कामाचा हातभर प्रसिद्धी करून घेण्याचं काम महात्मा गांधी महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून होत असतानाचं सध्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि शुभम पाटील या तरुणाने विद्यापीठाच्या कुलगुरूंना सवाल विचारलेला आहे की तुम्ही खरंच ही व्यवस्था जी आहे ते बदलणार आहात की नाही.
पुढे आणखी काय समस्या सांगायची? पाण्याची समस्या आहेच. तुम्ही पाणी बघू शकता, कमीत कमी उन्हाळा आहे म्हणून आता एवढे आपण फीस भरतो, तर परीक्षा विभागानं पाणी नॉर्मल तरी पाणी ठेवा. तुम्ही डायरेक्ट त्या ह्याचं पाणी आणून देता प्लास्टिकच्या बॉटलमध्ये, पूर्ण गरम झालेलं पाणी. अहो, एखाद्या विद्यार्थ्यांची आपण परीक्षा घेतोय, त्याने एक वर्षभर अभ्यास केलेला असतो, तरमळीनं ग्रामीण भागातून येऊन अभ्यास केलेला असतो, आणि त्या एवढा अभ्यास करून येऊन तुम्ही शेवटच्या क्षणात त्याला परीक्षेत जर असं केलात तर त्याचं भविष्य काय असेल? बरं. तुम्ही पण परीक्षार्थी आहेत का? काय स्थिती आहे आता सध्या? शुभम पाटील यांनी सांगितलं की इथं कुठल्याही सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत. टेम्परेचर 42वर चाललंय, पाण्याची सुद्धा सोय नाही. सत्य परिस्थिती काय आहे? फीस घेऊन काहीच आमच्या पंख्याची सुविधा नाही, कशी सुविधा नाही, काही सुविधा होत नाही. युनिव्हर्सिटीवरून बजेट वगैरे देते, पण त्याची सुविधा पाहिजे ना आम्हाला. फीस भरतो आम्ही कॉलेजची, तसली सुविधा पण द्यावं ना कमीत कमी. हो सर, खरं आहे. मी आता आज माझा शेवटचा पेपर आहे, तर एवढी गरमी व्हायली तिथे, फॅनची व्यवस्था नाही, काय नाही, पाण्याची व्यवस्था नाही, काय नाही. हे करायला पाहिजे. काय सांगायचं मग इथल्या प्रशासनाला? प्रशासनानं फॅनची सोय, पाण्याची सोय करावी, चांगली व्यवस्थित असावं. आता उन्हाळ्याचे दिवस आहे, टेम्परेचर 40+ आहे, त्याच्यामुळं विद्यार्थ्याला एक चांगल्या प्रकारचं सुसंगीत हॉल निर्माण करून असं करावं. आमचं तर काही नाही, पेपर झाली आमची, पण पुढच्या विद्यार्थ्याला, मागच्या विद्यार्थ्याला ही गैरसोय नाही झाली पाहिजे. आमची गैरसोय झाली तर झाली, मात्र इथून पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये हा उद्देश या तरुणांचा आहे. सर पुढे या. कोणता एक्झाम चालू आहे सध्या तुमचा? आमच्या BEdच्या सेकंड इयरच्या 4th सेमिस्टरचा एक्झाम चालू आहे. बरं. तर महाविद्यालय स्तरावर कुठल्याही विद्यार्थ्याच्या हिताचा या ठिकाणी निर्णय घेतलेले नाहीत. सध्याचं वातावरण बघता प्रचंड तापमान आहे, पण या तापमानात विद्यार्थी खेड्यापाड्यातून बरेच प्रवास करून येत असतात. तर या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल किंवा फॅनची व्यवस्था असेल, या ज्या गोष्टी आहेत सोयीसुविधा प्राथमिक, त्या या ठिकाणी विद्यार्थ्याची गैरसोय झालेली आहे. तुम्ही पण परीक्षार्थी आहेत सर, काय सांगायचं आहे? सर, आता सध्या उन्हाचा पहारा वाढलेला आहे, आणि अशा उन्हाच्या पहाऱ्यामध्ये थंड पाण्याची सुविधा असायला पाहिजे, पण तशाच प्रकारच्या सुविधा इथं, पायाभूत सुविधा इथं आढळत नाहीत. विद्यार्थ्यांना पेपर लिहिता असताना हाताला घाम येतो, त्याच्यानंतर गरमी होत असताना वरी फॅन नाहीत. अशा प्रकारच्या समस्या आहेत. या तरुणांनी मांडलेल्या समस्या या संदर्भात आपण इथल्या या महात्मा गांधी महाविद्यालयाच्या प्राचार्याकडे सुद्धा जाऊन त्यांच्या काय प्रतिक्रिया असणार आहेत हे सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करूया. पिण्याचं पाणी आहे ना? हां हां हां. पाणी थंड नाही आहे का? हां हां हां. परीक्षा दालनामध्ये पाणी यायचं असते ना पुन्हा, हां, हां. आपल्याला बाहेर यायचं नसते. बरोबर. तुम्ही इथून पाणी भरून आणता. पूर्णपणे सुपाऱ्या सिगारेट खाऊन बसले इथं पाणी जर आपण पिलं तर आरोग्याच्या आपल्या आज हे पाणी आपण आरोग्य विभागाकडे, कलेक्टर ऑफिसला पाणी तपासायचा विभाग असतो नाही आहेच, आणि त्या ठिकाणी हेच पाणी तुम्ही सॅम्पल तपासू शकता. आता काय, त्याच्यामध्ये TDS किडी मुंगी असलेली कोण TDS वगैरे आपण सगळं चेक करू शकतो. आरोग्य विभागामध्ये मला तिथले सगळे अधिकारी विचारतात. आज मी हे शॅम्पेन घेऊन जातो आणि सॅम्पल घेऊन जाऊन चेक करून रिपोर्ट तुम्हाला उद्या देतो. 2 तासाचा पेपर आहे. 2 तासाच्या पेपर मध्ये पाण्याची आवश्यकता पडते शरीराला. टेम्परेचर एवढं आहे की सर या बॉटलमधलं पाणी न उकळायला विचार करता लागतं. पिण्यात येत आहे. एवढं टेम्परेचर मध्ये आहे. हॉलमध्ये फॅन पण नाही आहेत सर. हो सर, बोल जा. गरमीमध्ये बसवतात बिलकुल. हॉलमध्ये फॅन पण नाही आहेत, विद्यार्थ्यांना गरमीमध्ये बसवतात. रुमाल काढून बोला ना. हॉलमध्ये फॅन पण नाही आहेत, गरमीमध्ये बसवतात विद्यार्थ्यांना. हां हां. माझी मिसेस 3 दिवस झालं पेपर देतात. एका हॉलमध्ये फॅन नाहीत म्हणून कंप्लेंट केली, तर त्यांनी निवळ उन्हामध्ये नेऊन बसवल्यासारखं बसवलं त्यांनी. परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी ज्या समस्या मांडल्या त्याच समस्या आपण इथल्या महात्मा गांधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना विचारणार आहोत. सर, पवार सर, तुमच्याकडे आलो मी. विद्यार्थ्यांनी फोनद्वारे मला असं माहिती दिलेली आहे की परीक्षा सुरू असताना 2 तासाचा पेपर सुरू आहे आता सध्या, आणि 42वर टेम्परेचर चाललं आहे, मात्र तिथं पाण्याची सोय उपलब्धता नाही आहे आणि फॅनसुद्धा नाही आहेत. कशी सुविधा केली आहे? कोण आहेत परीक्षा प्रमुख? त्यांना सुद्धा बोलवाल तुम्ही? तर महाविद्यालयाच्या परीक्षा कॉफीमुक्त वातावरणात पार पडत आहेत. इकडून याल का? या इथं, हां उन्हामध्ये. हां. या इकडे या. हो हां, इथंच बोला ना. बोला सर, मध्ये मध्ये जास्त हे हां चालेल. हां ठीक आहे. महाविद्यालयाच्या परीक्षा कॉफीमुक्त वातावरणात पार पडत आहेत. NT देशमुख हे परीक्षेचे प्रमुख म्हणून तिथं काम करत आहेत. तुम्ही महाविद्यालयामध्ये चक्कर जर मारली तर वेगवेगळ्या ठिकाणी फॅनची ही सोय आहे, हॉल स्वच्छ आहेत. आता एखाद्या ठिकाणी फॅन नसेल, खराब झाला असेल, तर ते आम्ही हे सगळं मेंटेनन्स वेळोवेळी करत असतो. राहिला पाण्याचा प्रश्न, तुमचं पाण्याचं फिल्टर्ड वॉटर इथं समोर आहे. मागं अशी सुंदर परीक्षार्थीचं म्हणणं आहे की पाणी गरम आहे, बाहेर पाणी आहे
तुम्ही आर ओ प्लांट लावलेला आहे, मात्र थंड पाणी नाही. हे बघा, आता पाणी तुम्ही जे गरम थंड म्हणतात, मागं मोठा हौद आहे आमचा, ते पिण्यायोग्य पाणी आहे आणि तो 24 तास पाणी चालू असतं आमचं. त्यावेळी ती फॅसिलिटी वापरू शकता. आता उन्हाच्या बाबतीमध्ये हे जे इथं समोरचं जे फिल्टर आहे, त्या फिल्टरलाही पाणी येतं. हे टेम्परेचर वेळेस तुम्ही इथला वापर नाही केला तरी चालतो. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आम्ही जार ठेवलेले आहेत, तिथलाही तुम्ही वापर करू शकता. विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारची इथं अडचण नाही. परीक्षा प्रमुखांशी मला संवाद साधायचा आहे, त्यांच्यावर जबाबदारी असते मोठी, त्यांना बोलवाल का आपण? परीक्षा प्रमुखालाही आता मी फोन करतो. त्यांचे काय जे नियम आहेत विद्यापीठाच्या गाईडलाईनप्रमाणे, त्यांना हे जर ते संवाद साधायचा असेल त्यांना विचारून घेतो. आणि ते जर म्हटले किंवा आपल्याला ते हरकत नाही तर ते तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकता. वॉटर सप्लाय करणारे जे मुलं असतात, विद्यार्थी जे असतात, ते नेमले जातात, मात्र परीक्षेच्या वेळी नेमले नाहीत, असाही त्यांचा आरोप आहे परीक्षार्थींचा. आपण वॉटर जार आता परीक्षेमध्ये आता पेपर सोडत असताना एखाद्या विद्यार्थ्याला जर तहान लागली, त्याने बाहेर येऊन पाणी प्यायचं का, हा प्रश्न आहे. विद्यार्थ्याला तहान लागली, त्यांनी जर सांगितलं की सर तहान लागलेली आहे, महाविद्यालयानं तिथपर्यंत पाणी पोहोचवण्याची सोय केलेली आहे. महाविद्यालयाचे काही कर्मचारी आम्ही तर नेमलेले आहेत, ते तिथं जातात आणि त्या विद्यार्थ्याला पाणी देतात. देशमुख सरांना लावा सर, कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याशी बोलणं करा. हां, तुम्ही आणखी दुसरे एक बोलले ना, आणखी काय बोला, आणखी कोणतं पाहिजे तुम्हाला? आणखी नाही, ज्या सुविधा पाहिजेत होत्या त्या नाही आहेत. महाविद्यालयामध्ये परीक्षार्थींची स्पष्ट तुमच्यावरती आरोप केलेले आहेत की ज्या सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजेत त्या नाही आहेत. या महाविद्यालयामध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. दाखवा कोणत्या हॉलमध्ये पाण्याचा जार ठेवला आहे, आपण बघूयात. मला दाखवा चला, कोणत्या परीक्षेच्या हॉलमध्ये पाण्याचा जार थंड ठेवलेला आहे, आपण मला दाखवा. म्हणजे त्यांचा खरंच आरोप तुमच्यावरती कितपत योग्य दुसरं आहे. एक सांगतो, या महाविद्यालयामध्ये आम्ही थंड जे माठ म्हणतो ना आपण, हां. त्याला मराठीमध्ये रांजण हो, म्हणतो. रांजण म्हणता येईल. रांजण सुद्धा आम्ही ठेवतो वेळोवेळी. आहे का, बघूया ना आपण. रांजण सुद्धा वेळोवेळी म्हणजे खरंच परीक्षार्थी हे कितपत खोटं बोलतात किंवा खरं बोलतात हे आपल्याला चाचपणी करता येईल. हे बघा, परीक्षार्थीला मी नावं ठेवणार नाही, बरं, ते विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्याला आम्ही नावं ठेवत नाही. पण समजा विद्यार्थ्याला काय अडचणी जर असतील पाण्याच्या वगैरे, तर महाविद्यालय सगळ्या सुविधा विद्यार्थ्यांना पुरवतं. बघूया ना सर. तुम्ही पहिल्या प्रथम आपण सांगितलात की कॉपीमुक्त परीक्षा होत आहे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि ते काम योग्य आहे तुमच्या माध्यमातून. परंतु परीक्षार्थींना जो आहे असुविधा उपलब्ध झाली त्याबद्दल विचारतोय मी, की पाण्याची सोय नाही, फॅनची सोय नाही, ते आपण हॉलवर जाऊन बघू शकतो तुमच्या परवानगी नाही. महाविद्यालयाच्या ज्या परीक्षेच्या गाईडलाईन आहेत, ॲज पर द इन्स्ट्रक्शन अँड रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ द स्वामी रामानंद इन मराठवाडा युनिव्हर्सिटी, त्याप्रमाणे मी परीक्षा विभाग प्रमुखांना फोन करतो. करा सर. त्यांनी म्हटले तर ते येऊ शकता, आपण जाऊया. ठीक आहे, करा. आपण कोण, आपला परिचय सांगा. प्राध्यापक डॉक्टर नरवाडे सर. बरं. तर आमच्याकडं मी दररोजच गार्डनिंगला असतो. पाण्यासाठी एक स्वतंत्र व्यक्ती नेमलेला आहे. पाण्यासाठी असे रांजण जार ठेवलेले नाहीत. तर ज्या विद्यार्थ्यांना पाणी मागितलं त्याच्यापर्यंत नेऊन बॉटल दिली जाते. एका विद्यार्थ्याची समस्या नाही, बऱ्याच 4 ते 5 जणांनी मी सांगितलं. काय सांगतो तुम्हाला, प्रत्येक हॉलमध्ये निदान 10 बॉटल पुढे भरून ठेवलेले असतात. पाणी आमच्याकडे जे उपलब्ध आहे ते पाणी प्रत्येक विद्यार्थ्याला आमचा एक सेवक वैयक्तिक त्याच्यापर्यंत नेऊन देतो. त्याचा साक्षीदार मी आहे. बरं, आपण जाऊन बघूया ना सर. आपण म्हटलं ना की जिथे आता काय चालेल सर, परीक्षेचा हॉल भरलेला आहे. तर परीक्षेचा हॉल भरल्यामुळे आपल्या नियमानुसार परीक्षेच्या हॉलमध्ये हॉलमध्ये देऊ नका प्रवेश, मला जार तिथं दाखवला तरी चालेल. पाण्याच्या बॉटल आहेत. पाण्याच्या बॉटल थंड पाण्याच्या बॉटल आहेत म्हणता ना. मग खरंच विद्यार्थी खरं किती बोलतात आणि खोटं किती बोलतात मी काय म्हणतो, आमच्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये प्राध्यापक असेल किंवा आमचे सहकारी बांधव जे पाणी पितात तेच पाणी विद्यार्थ्याला पुरवलं जातं. त्याच्यासाठी आम्हालाच थंड भेटत नाही तर विद्यार्थ्याला कुठून देणार? म्हणजे मी जे पाणी पितो कॉलेजच्या कॅम्पसमध्ये तेच विद्यार्थ्याला दिलं जातं. एक मिनिट, त्याचा मी आहे साक्षीदार. ह्या जे हौद आहे पाण्याचा, तुम्ही तिथं चला, तुम्हाला दाखवतो. तो 24 तास नळ तिथं चालू आहे, तिथं जाऊ शकतो आपण. परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांनी तिथून येऊन पाणी प्यायचं का? हे बघा, परीक्षेमध्ये आम्ही सरांनी जे सांगितलं ते सप्लाय करतो ना. तुम्ही सांगितलं ना, जे तुम्ही पेता तेच विद्यार्थ्यांना देतात. मग थंड पाण्याची का सोय करण्यात येऊ नये? 42ला उष्णता चाललेली आहे, सूर्य आग ओकतोय, आपण बाहेर जर थांबलो, मी विद्यार्थ्याची बाजू घेऊन तुमच्यापर्यंत त्यांचे प्रश्न मांडतोय. तुम्हाला काय उत्तर देता येईल ते तुम्ही सांगा. हे बघा, विद्यार्थ्याची बाजू अवश्य मांडावी, त्याच्यासाठी तुम्ही आहोत आणि आम्ही आहोत. आता समजा पाण्याची एक बाटली आपण विद्यार्थ्यांना दिली, प्रत्येक वेळेस आपण ती बाटली संपेपर्यंत ते आपण काय फ्रीजमध्ये ठेवत नाही, आपण थंडच पाणी विद्यार्थ्यांना देतो. जरी थंड नसलं तर ते गरमही नसून ह्याची काळजी महाविद्यालय घेत आहे. कारण इतक्या उष्णतेमध्ये विद्यार्थ्याला हे देणं आम्हालाही शोभत नाही आणि आम्ही तसं कधीही करणार नाही.
आणि आपला रोल तोच असतो नेहमी. रेकॉर्डच लावा ना सर, देशमुख सरांना फोन लावा. म्हणजे देशमुख सरांना मी काय परीक्षा बघायला थांबा. हे कसं आहे, स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत मी त्यांना फोन करतो आणि त्यांनी म्हटलं इट इज अलाउड, तर आपण जाऊ शकतो. अलाउड जर नसेल तर आपल्याला तिकडे जाता येणार नाही. तर त्यांच्या काय गाईडलाईन्स आहेत मी त्यांना विचारून घेतो. आणि त्या गाईडलाईन तो पण 1 मिनिट थांबा, येते 2 मिनिट थांबा. आपण थोड्या वेळ वेट करूया इथं, कारण विद्यार्थ्यांनी ज्या समस्या आपल्या समोर मांडलेल्या आहेत की परीक्षा सुरू असताना आम्हाला उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत आणि पाण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली नाही. ही खऱ्या अर्थानं बाब गंभीर आहे. मात्र महात्मा गांधी विद्यालयाचं प्रशासन जे आहे कशा पद्धतीने या घटनेला हाताळते हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे. चॅनलचे प्रमुख, तर त्यांनी त्यांना असं कोणीतरी सांगितलं पाहिजे काही सुविधा नाहीत. मी म्हणलं आमच्याकडे सगळ्या सुविधा आहेत. तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला त्या परीक्षा तिथं तुम्ही जार ठेवले किंवा पाण्याच्या बाटल्या मुलांना सप्लाय करता, तर ते आम्हाला येता येईल का? तर मी म्हणलं तुम्हाला विचारूनच मग तो अलाउड नाही का? बरं हा ठीक आहे म्हणलं. त्यांना म्हणलं स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाच्या ज्या काय गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईनप्रमाणे मी परीक्षा विभाग प्रमुखाला फोन करून विचारतो आणि त्यांनी जरी म्हणले तर आपण जाऊ म्हटलं. अलाउड नाही ना? ठीक आहे. ओके, या इथं डिपार्टमेंटला या सर, माझ्या कॅबिनला. अर्ध्या तासाच्या प्रतीक्षेनंतर या ठिकाणी महात्मा गांधी महाविद्यालयात सुरू असलेल्या परीक्षेचे परीक्षा प्रमुख देशमुख सर माझ्यासोबत आता संवाद साधण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. सर, विद्यार्थ्यांनी फोनद्वारे माहिती दिलेली आहे की परीक्षा सुरू असताना 42ची उष्णता वाढलेली आहे आणि ज्या सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजेत महाविद्यालयाने त्या सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत असा त्यांनी तुमच्यावरती आरोप केलेला आहे. पाण्याची सोय नाही, पंख्यांची सोय नाही. काय भूमिका आहे, काय सांगणार आहात? ज्या काही विद्यार्थ्यांनी आरोप केलेला असेल, पण प्रत्यक्ष मी तिथं ग्राउंड लेवलला काम करत आहे. मी स्वतः CS आहे. गेली 15 ते 20 वर्ष परीक्षा विभाग मी त्या ठिकाणी सांभाळत आहे. प्रत्येक वर्गामध्ये फॅन आहे. प्रत्येक वर्गामध्ये 2 सेवक नेमलेले आहेत पाणी द्यायला. विद्यार्थ्याला जागेवरती सेवक पाणी नेऊन देतात. प्रत्येक क्लासमध्ये 2 बॉटल ठेवलेले आहेत. त्यांना स्वच्छ RO आहे आमच्याकडे, म्हणजे फिल्टर बसवलेलं आहे. त्या फिल्टर मला वाटतं 1-1.5 लाखाचं फिल्टर आहे. त्या फिल्टरचं पाणी आम्ही त्या मुलांना देतो. तेच पाणी आम्ही देखील पित आहेत. कोणतीच सोय नाही. सिटिंग अरेंजमेंटची सोय आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्याला समजून येऊन खाली 2 वॉचमेन आहेत. प्रत्येकाची बॅग असेल, मोबाईल असेल, कुणाचा मोबाईल चोरीला जाऊ नये याच्यासाठी काळजी घेण्यासाठी आम्ही ऑडिटोरियममध्ये कॅमेरे लावून प्रत्येकाच्या बॅगा वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. ज्याला समजत नसेल त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना आम्ही नेऊन पोच करत आहे. जो विद्यार्थिनी प्रेग्नंट असेल किंवा काही अपंगाच्या दृष्टिकोनाचा असेल तर त्यांचीसुद्धा ग्राउंड लेवलला आम्ही व्यवस्था केलेली आहे. कोणतीच अडचण नाही. तुम्ही स्वतःही प्रिमायसेसमध्ये पाहून बघितलं असेल, प्रिमायसेसमध्ये कुठेही चिठ्ठी नाही. प्रिमायसेसमध्ये कागद म्हणजे चिठ्ठी वगैरे गोळा. अजून एक आरोप केला की जिथं पाणी तुम्ही ठेवलेलं आहे RO प्लांट ज्याचा तुम्ही उल्लेख करताय त्या ठिकाणी गुटखे आणि तंबाखू खाऊन थुकलेला खच साचलेला आहे. सिगारेटचे तुकडे पडलेले आहेत असा सुद्धा त्यांनी आरोप केला. जशा पाहिजे तशा सुविधा देण्यात आल्या नाहीत. नाही, जिथं RO आहे तिथं आमचे कर्मचारी सुद्धा जाऊन पाणी पितात ना. आमचे लॅब असेल, थंड पाणी नाही म्हणून सांगितले. अटेंडंट आहे. तर विद्यार्थ्यांना थंड पाणी पाहिजेत परंतु थंड पाणी नाही असं सांगितलं त्यांनी. नाही, थंड पाणी नाही. तिथं मोठी व्यवस्था आहे ना. मला वाटतं ते हौद आहे ना. हौदामध्ये हौद आहे, परंतु आता परीक्षा सुरू असताना पेपर सोडत असताना विद्यार्थ्यांनी बाहेर येऊन पाणी प्यायचं का? नाही, बाहेर एकही विद्यार्थी मी सोडत नाही बाहेर. तिथं कर्मचाऱ्याला मी पाठवतो आणि बॉटल आहे का तो कर्मचारी त्या विद्यार्थ्याला नेऊन देतो. परीक्षार्थ्यांनी जे समस्या मांडलेल्या आहेत त्या खऱ्या अर्थानं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. ज्यांनी हे बातमी फेसबुकवर बघत असेल किंवा यूट्यूबवरती बघत असाल तर ते जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्या समस्या आहेत हे सुटल्या पाहिजेत. हाच आमचा एकमेव उद्देश आहे. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. जेवढं होईल तेवढं आम्ही लोंढे सर महिला आहे त्यांची सोय आहे.
फिल्टरचं पाणी सर हे ह्याच्यापेक्षा काही आणखी काय सोय पाहिजे महाविद्यालयामध्ये? हे असून आम्ही ते फिल्टर 1.5-2 लाख खर्च केला तिथे. हे आरोचं पाणी ह्याच्यामध्ये सकाळी फिल्टर पाणी हे असून आम्ही आरो लावलंय. आम्ही हेच पाणी पितो हे पाणी घ्या का नाही? हे पाणी फिल्टर होऊन यायलेलं आहे का? टाकीचं नगर परिषद 1.5 लाख तेच भरायला लागलं. अच्छा. हां, आता जे बिल दाखवलं तुम्ही बिल दाखवलं काय आणखी कसली सुविधा पाहिजे सर महाविद्यालयामध्ये? फिल्टर होऊन यायलेलं पाणी मग असं उघड्यावर कसं हे होऊ शकतं? नाही आता हे पाणी झाडाला इकडं तिकडं आम्ही देतो ना सर महाविद्यालयामध्ये. म्हणजे हौदातलं पाणी वापरण्यासाठी आणि हे पाणी आता जे पिण्यासाठी. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त हे पाणी अजून आम्ही फिल्टर करतो. हे आम्ही तुम्हाला पिऊन दाखवतो तुमचं. हो. हेच पाणी आम्ही वापरतो, हेच पितो. तुम्ही बघा आता ह्याच्यापेक्षा आणखी कसलं पाहिजे सर? एवढी सोय सर कुठंच नाही. माझ्या घरी परिषदेचं पाणी येतं तेच पाणी इथं आहे. तुम्हाला ही सोय एकाही महाविद्यालय आता आमची चर्चा झाली की एवढं पैसे कशाला भरायचे नाही म्हणून नका म्हणलं. विद्यार्थ्यासाठी हे सुविधा मिळाल्या पाहिजे. बरोबर. पण संध्याकाळी बाहेरली पब्लिक येते सर. हो, पब्लिक हातपाय धुतात तरी आम्ही काय म्हणत नाही. तर शेवटी पब्लिक ही महाविद्यालयामध्ये एक प्रेमापोटी येते ना. बरोबर. तुम्ही यार बघा सर, हे थंड पाणी बघितलं आणि हे पाणी नाही पितो. बरं. असं आहे. आवाज बहुजनांचा.